त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि उपस्थित मान्यवरांचा आपण आता सत्कार समारंभ करीत आहोत। मी सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार करण्याची विनंती करतो। राष्ट्रीय पुस्तक न्यासचे चेअरमन मिलिंदजी मराठे आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेशजी पांडे यांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। यांच्या वतीने पुस्तक महोत्सवाची एक चित्रफीत या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। ही चित्रफीत आता आपल्याला दाखवण्यात येईल। मी टेक्निकल टीमला विनंती करतो आपण ही चित्रफीत सुरू करावी। धन्यवाद। यानंतर पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्याची विनंती करतो या महोत्सवाचे संयोजक आदरणीय राजेशजी पांडे सर यांना। बोलो भारत माता की, भारत माता की। मंचावर विराजमान माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी, ज्यांच्या सहकार्यातनं आपण एवढं मोठं जगन्नाथाचा रथ पेलतोय असे आमचे माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील, ज्येष्ठ साहित्यिक अरुणाताई ढेरे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद मराठे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे डायरेक्टर कर्नल युवराज मलिक, आमचे स्नेही आचार्य पवन त्रिपाठी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, ज्या विद्यापीठाने या पुस्तक महोत्सवात आयोजनात खूप आम्हाला सहकार्य केलंय असे डॉक्टर सुरेश गोसावी, DY पाटील विद्यापीठाचे प्रमुख, ज्यांच्या सहभागातून आणि सहयोगातून आपण हे सगळं गाडा उचलतोय असे डॉक्टर PD पाटील, डॉक्टर सोमनाथ पाटील, ज्या संस्थेत हा कार्यक्रम होतोय असे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावतजी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक आणि आमच्या या सगळ्या कार्यक्रमात सहकार्य करणारे डॉक्टर किरण ठाकूर, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री डॉक्टर कुमार शंकर, इंडिपेंडेंट डायरेक्टर बागेश्री मंथाळकर, ज्यांच्या भागात जाऊन आपण खाद्याचा आनंद घेणार आहोत असे सुहाना ग्रुपचे विशाल चोरडिया, या आपल्या पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि आमच्या या सहआयोजनात असणारे राजेंद्र भोसले, माझे सहकारी प्रसेनजीत फडणवीस, डॉक्टर आनंद काटीकर, बागेश्री मंताळकर, डॉक्टर संजय चाकणे आणि प्रवीण तरडे, आणि आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र कृष्णकुमार गोयलजी, सर्व वर्तमानपत्राचे माध्यमांचे आदरणीय संपादक प्रमुख, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे सर्व प्रमुख आणि या ठिकाणी जमलेल्या पुणेकर बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदा पुण्यात आलेले आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। आणि मला आठवतं देवेंद्रजी, तुम्ही याच मंचावरनं 1 वर्षापूर्वी असं म्हणाला होता की राजेश, पहिल्यांदा जेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी आलो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, दुसऱ्यांदा आलो तेव्हा उपमुख्यमंत्री होतो, आता पुढच्या वेळेस बोलणार का? म्हटलं देवेंद्रजी, तुम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊन आमच्या या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या कार्यक्रमाला याल आणि आम्हाला आनंद आहे की आज देवेंद्रजी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। खरं म्हणजे त्यांची पुस्तक आवड आहे, पुनरावृत्ती होईल, पण मी माझ्या आयुष्यातला त्यांच्याविषयीचा प्रसंग आज परत एकदा सांगेल, कारण आपण कदाचित नवीन असाल। देवेंद्रजी आमदार असताना एकदा त्यांच्याबरोबर मी विधान भवनाच्या लायब्ररीत गेलो। देवेंद्रजी म्हटले तू बस इथे, मी आलो आत जाऊन। मी त्या लायब्ररीच्या ग्रंथालयाशी चर्चा करत होतो, गप्पा मारत होतो, तेव्हा तो ग्रंथालय मला म्हटलाय आणि मी माझ्या कानाने ऐकलेली गोष्ट सांगतोय। तो म्हटला हा काय माणूस आहे, जर 288 आणि विधान परिषद सगळे एकत्र केले, सगळे आमदार आणि एका तराजूत टाकले
तरी पुस्तक वाचणारा या ग्रंथालयातला एकच आमदार आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हटले सगळ्याचे. इतकं पुस्तकाचा प्रेम करणारा नेता या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आणि त्यांच्या या संकट, मला माहिती आहे आज कुठल्या परिस्थितीत ते या ठिकाणी आले, पण मी हे म्हटलं होतं मागच्याच मला म्हटलं राजेश मी 100% येणार. मला आठवतं रात्री 8ला विमान घेऊन आले, इथे आले, तासभर थांबले आणि परत गेले. इतकं पुस्तकावर प्रेम करणारा नेता आपला आहे, त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान आहे. मी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आणि माननीय देवेंद्रजींचा, कारण गेली अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ते प्रयत्न करत होते आणि माननीय पंतप्रधानांनी ते करून दिलं. देवेंद्रजी, त्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा परिणाम असेल मला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये इतका भाषेविषयी, पुस्तकाविषयी, वाचनाविषयी इतकं लोकांमध्ये प्रेम निर्माण झालंय, त्याचा अनुभव आम्ही परवा घेतला. परवा शांतता पुणेकर वाचत हा कार्यक्रम आमचा होता, गेल्या वर्षी झाला. गेल्या वर्षी जवळजवळ 7-8 हजार कार्यक्रम झाले. या वर्षी हा पुणेकरांचा उत्सव झाला आणि मला सांगायला आनंद वाटतोय, काल रात्रीपर्यंत फोटो येत होते, 29,700 कार्यक्रम झाले, 4.5 लाख लोक वाचनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. मला वाटतं एखाद्या चळवळीला लोक चळवळ करण्याचा हा इतका मोठा यशस्वी प्रयोग असू शकतो. आणि मला आनंद वाटतोय की स्वतः देवेंद्रजींनी मागच्या वेळेस सुद्धा पुस्तक वाचलं, यावेळेसही वाचलं, एकनाथ शिंदे साहेबांनी वाचलं, माननीय दादांनी वाचलं, सगळ्यांनीच पुस्तकं वाचलं. आणि अगदी गरीब माणसाने, रिक्षावाल्याने, महापालिकेत, पोलीस कमिशनरच्या ऑफिसला, मेट्रोमध्ये, एअरपोर्टला, बस स्टँडवर, जिथे बघावं तिथे, सगळ्या शाळा, महाविद्यालय, कॉलेज, सर्व ठिकाणी पुस्तकं वाचत. त्या दिवशी 1 तास पूर्णपणे शांत, अख्ख्या लक्ष्मी रोडवरती शांतता होती, सगळेजण पुस्तक वाचत होते. आणि त्यामुळे एखाद्या चळवळीला जर जनतेचा आशीर्वाद मिळाला तर ती किती सहजपणे यशस्वी होते, त्याचं उदाहरण म्हणजे शांतता पुणेकर वाचत आहे. आणि त्यामुळे मी पुणेकरांचं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अभिनंदन करतो. देवेंद्रजी, आज एक खूप मोठी ग्रंथदिंडी झाली. 6,700 महाविद्यालयीन तरुण होते. पुणे जिल्ह्यातल्या 101 महाविद्यालयातनं ते तरुण आले होते. प्रत्येकाने आपल्या महाविद्यालयातील ग्रंथ आणला होता. आळंदीवरनं माऊलींची ग्रंथ घेऊन आले, शिवनेरीवरनं जुन्नरच्या कॉलेजने छत्रपती शिवाजी महाराजांचाही ग्रंथ घेऊन आले, देऊवरनं तुकाराम महाराजांचा ग्रंथ घेऊन आले. सगळ्या 101 सर्व संत महात्मे, आपले सामाजिक नेते जेवढे होते, 101 दिंडी आज या ठिकाणी आली. जवळजवळ 1.5 तास दिंडी चालली होती. त्या दिंडीचे अनेक प्राध्यापक, संचालक आम्ही या ठिकाणी बसलेले आहेत. एका अर्थाने अख्खा पुणे जिल्हा या पुस्तक महोत्सवात संपूर्ण झाला आहे. भरपूर प्रतिसाद आहे. काय सांगावं, प्रतिसाद शब्दच कमी पडतोय. गेल्या वेळेस 220 स्टॉल होते, एकच पेंडॉल होता. आम्हाला वाटलं यावेळेस असं तर काय 300 स्टॉल होतील. पहिल्या दिवशी ओपन केलं, 3 दिवसामध्ये 480 स्टॉल, चौथ्या दिवशी 600 स्टॉल आणि आता 700 स्टॉल या ठिकाणी लागले. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा तिप्पट मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी याला दिलेला आहे. गेल्या वर्षी जवळजवळ 8.5 लाख पुस्तकं गेली. माझा अंदाज आहे की यावर्षी किमान 25 लाख पुस्तकं विकली जातील. इतका प्रतिसाद आज सकाळपासून आहे. आज सकाळपासून जो 25,000 लोक उद्घाटन झालं नाही तरी या ठिकाणी भेट दिलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हा पुणेकरांचा उत्सव आहे. ही पुण्याची भूक होती, ही पुण्याची गरज होती आणि त्यामुळे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या आपल्या पुस्तक महोत्सवाला मिळालाय. आम्ही तो सगळा प्रतिसाद बघता यावर्षी अनेक नवीन उपक्रम साहेब सुरू केलेले आहेत. यावर्षी मी पहिल्यांदा महाराष्ट्रात, भारतात पुणे लीट फेस्टिवल करतोय. पुणे साहित्य महोत्सव 3 दिवस 20, 21, 22 भारतातले, महाराष्ट्रातले सगळे नामवंत लेखक, साहित्यिक, वक्ते, शिवखेरा येणारे, गोविंद ढोलकिया येणारे, मीरा बोरवणकर येणारे, माननीय सुनील आंबेकर येणार आहेत, नीरज वशिष्ठ, अक्षत गुप्ता, उपेंद्र राय, अशी अनेक महाराष्ट्रातले, अरुणताई ढेरे, सदानंद मोरे, वैशाली करमरकर, दीपक करंजकर, अशी अनेक मंडळी, जवळजवळ 45 लोक या 3 दिवसामध्ये या साहित्य महोत्सवामध्ये पुणे लीट फेस्टिवल मध्ये येणार आहे. तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. बरोबरीने आपण चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल करतोय. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लहान मुलांच्या फिल्म या ठिकाणी दाखवल्या जाणार आहे. दिवसभर एका त्या कॉर्नरवरती हा कार्यक्रम चालणार आहे. मला वाटतं त्यालाही लहान मुलं, कारण गेल्या वर्षी जवळजवळ 90,000 शालेय मुलांनी या पुस्तक महोत्सवाला भेट दिली होती. आणि त्यामुळे चिल्ड्रन फेस्टिवल आपण करणार आहोत. सांस्कृतिक महोत्सव रोज या मंचावरती मराठी, हिंदी, इंग्लिश, अनेक
बँड वेगळ्या देशातले गाजलेले बँड, आपले लावणी, आपल्या शाहीर पोवाडे, अनेक कार्यक्रम या ठिकाणी रोज संध्याकाळी आपल्या सगळ्यांना सांस्कृतिक मेजवानी आहे. आणि समोर एक खूप मोठं पुण्यातल्या सर्व प्रसिद्ध खाद्य संस्कृती असणाऱ्या दुकानांचं एक खाद्य महोत्सव चालणार आहे. त्यामुळे खाद्य महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव, चिल्ड्रन्स फिल्म फेस्टिवल महोत्सव, साहित्य महोत्सव आणि पुणे महोत्सव अशा 5 महोत्सवाने नटलेला हा आमचा पुस्तक महोत्सव आहे. यावर्षी संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला अभिमान आहे देवेंद्र सांगायला की जगातलं सगळ्यात मोठं स्कल्पचर आम्ही उद्या इथे उभं करतोय संविधानाचं, आणि त्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. उद्या या ठिकाणी मोठं दालन या ठिकाणी असणार आहे. संविधानाचे संबंधित 10,000 पुस्तकांचं एक 4 मीटर बाय 4 मीटरचं स्कल्पचर आम्ही इथे करतोय. आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला बातमी देऊ की ते एक जगातलं विश्वविक्रम होणार आहे. तो कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची 30 शताब्दी आहे, त्यांचं एक दालन आपण केलेलं आहे. वंदे मातरमला 150 वर्ष झाले आहेत, त्याचंही आपण या ठिकाणी दालन या सगळ्या याच्यामध्ये केलेलं आहे. काल आम्ही सरस्वतीचं एक यंत्र काढलं. जवळजवळ 20 लाख लोकांनी काल संध्याकाळपासून तो यंत्र आणि ते आमचं पुणे बुक फेस्टिवलच्या साईटवर जाऊन ते व्हिजिट केली. एक अत्यंत खूप चांगला आणि तो एक विश्वविक्रम झाला. देवेंद्रजी, या भारतातले सगळ्यात मोठे जैन गुरु ज्यांचं आज प्रमाणपत्र आपल्या हस्ते द्यायचं आहे, जे आत्ताच माननीय मोदीजी त्यांना भेटून आले, माननीय सरजंग त्यांना भेटून आले, ते जैन रत्न सुंदर सुरेश्वरजी महाराज यांनी 481 पुस्तकं लिहिलेली आहे. आणि एखाद्या 481 पुस्तक लिहिलेल्या लेखकाचा एखाद्या प्रदर्शनामध्ये विक्री ठेवणं हा जगातला विक्रम आहे. आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी माननीय दादांच्या उपस्थितीमध्ये तो एक विश्वविक्रम झालेला आहे. त्या विश्वविक्रमाचा एक छोटासा या ठिकाणी देवेंद्रजीच्या उपस्थितीत आपण करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या महोत्सवाला पुणेकरांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. मी खरंच माननीय देवेंद्रजींचे आभार मानतो की त्यांनी इतक्या व्यस्त मला सांगितलं, राजेश मी येणार, आणि मला माहिती होतं. मला खूप जण काल म्हटले आज शपथविधी आहे, 5 वाजताच आहे, बहुतेक येणार नाही. म्हटलं 8ला वाजले तरी येणार, 9 वाजले तरी येणार, पण देवेंद्रजी पुस्तक महोत्सवाला येणार म्हणजे येणार. आणि आज देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित आहे. मी या ठिकाणी आमचे सर्व सन्माननीय आमदार उपस्थित आहेत. माननीय माधुरीताई मिसाळ आहेत, माननीय हेमंत रासने आहेत, माननीय शंकरभाऊ जगताप आहेत, माननीय सिद्धार्थ शिरोळे आहेत, माननीय भीमराव तापकीरजी या ठिकाणी आहेत, माजी खासदार माननीय अमर साबळेजी या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय अमित गोरखे आमदार हेही या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक मान्यवर, कुलगुरू, अनेक विद्यापीठाचे संचालक, बरीच लोक समोर मोठी लोक बसली आहे. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माझ्या सर्व सहकारी संस्था या ठिकाणी बसलेल्या आहेत. या सगळ्या संस्थांचा मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा देवेंद्रजींचे आणि चंद्रकांत दादांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद सर. आत्ताच आदरणीय पांडे सरांनी ज्या विश्वविक्रमाचा उल्लेख केला, तो विश्वविक्रमाचं अर्थात त्याचा उल्लेख, त्याची अनाउन्समेंट करण्यासाठी मी आमंत्रित करतो गिनीजचे भारताचे समन्वयक मिलिंदजी वेर्लेकर यांना. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि व्यासपीठावरील सर्व महानुभाव, माझं नाव मिलिंद वेर्लेकर आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचं भारतामध्ये फॅसिलिटेटर म्हणून मी काम करतो. मला प्रचंड आनंद होतो जेव्हा असे काही मोठे रेकॉर्ड्स हे भारतामध्ये होतात आणि विशेषतः पुण्यामध्ये होतात, महाराष्ट्राच्या. आज जो रेकॉर्ड या ठिकाणी झाला, या संपूर्ण पुणे बुक फेस्टिवलमध्ये आपण 5 विश्वविक्रम करणार आहोत. गेल्या वर्षी 4 केले होते, यावर्षी 5 करणार आहोत. या 5 मधले संपूर्ण आमच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 1,40,000 कॅटेगरीज आहेत. आणि एवढ्या 1,40,000 कॅटेगरीज असल्यामुळे आता नवीन रेकॉर्ड्स देत नाहीत. जे 1,40,000 आहेत त्याच्यामध्येच कुठे ना कुठेतरी नवीन रेकॉर्ड, म्हणजे जे रेकॉर्ड येतात ते बसून जातात. परंतु या वर्षी राजेशजींनी 2-3 त्याच्यातले जे वेगवेगळे उपक्रम सुचवले, त्या वेगळ्या उपक्रमांच्या सहाय्याने आपण प्रयत्न केला. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने केवळ पुणे बुक फेस्टिवलसाठी म्हणून 4 नवीन कॅटेगरीज तयार केल्या. या 4 कॅटेगरीजमध्ये नवीन कॅटेगरी तयार करणं हे गिनीजसाठी फार अवघड गोष्ट असते, कारण तो एक खूप मोठा प्रोसेस आहे. परंतु गिनीजने याच्यासाठी 4 कॅटेगरीज क्रिएट केल्या.
आणि ह्याच्यासाठी संपूर्ण जगभरामध्ये फिरणारे जे ॲड्ज्युडिकेटर आहेत, जे खूप सिनियर मोस्ट ॲड्ज्युडिकेटर आहेत, जे आज इथे आले होते, ब्रिटिश सिटीजन असलेले प्रवीण पटेल म्हणून आहेत, भारतीय वंशाचे आहेत परंतु ब्रिटिश आहेत, तर ते या ठिकाणी आले होते आणि संपूर्ण त्याची माहिती घेऊन काय काय कसं कसं केलेलं आहे हे सगळं बघून त्यांनी या ठिकाणी त्या पुरस्काराची घोषणा केली. काल सुद्धा जो रेकॉर्ड झाला तो सुद्धा असाच एक नवीन रेकॉर्ड होता. उद्या सुद्धा जो रेकॉर्ड माननीय राजेशजींनी आता उल्लेख केला तोही नवीन रेकॉर्ड आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये 22 तारखेनंतर 22 तारखेला सुद्धा जो रेकॉर्ड या ठिकाणी होणार आहे. मला विशेष आनंद होतो जेव्हा आपण चीनचा रेकॉर्ड भारताकडून मोडला जातो. 22 तारखेचा रेकॉर्ड जो आहे तो रेकॉर्ड हा चीनचा रेकॉर्ड आहे जो आपण मोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये या 5 रेकॉर्ड्समध्ये 2 रेकॉर्ड, काल एक रेकॉर्ड गिनीस रेकॉर्ड आणि आज एक गिनीस रेकॉर्ड, हे दोन्ही झालेले आहेत. उद्या एक रेकॉर्ड आहे आणि पुढच्या रेकॉर्डमध्ये पुढचे रेकॉर्ड होणार आहे. धन्यवाद. मी आदरणीय मिलिंदजी मराठे आणि पांडे सर यांना विनंती करतो, आपण मुख्यमंत्री महोदयांना हा गिनीज विश्वविक्रम जो आहे आणि आदरणीय सिद्धार्थजी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. सिद्धार्थजी जैन यांना विनंती करतो आपण व्यासपीठ, त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. पुणे पुस्तक महोत्सव आणि पुणे लिटरेचर फेस्टिवलच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर आसीन आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, दादा पाटील, मित्र राजेश पांडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या पुणे पुस्तक महोत्सवाच्या ह्या दुसऱ्या पर्वामध्ये ज्या ज्या संस्थांनी ह्या महोत्सवाकरता सहयोग केला त्यांची श्रेय नामावली राजेशजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितली आणि त्यामुळे मी पुन्हा त्याचा उल्लेख करणार नाही. पण एका संस्थेचा उल्लेख मात्र मी जरूर करीन आणि ती संस्था आहे समर्थ युवा फाउंडेशन, ज्याचे प्रमुख आहेत राजेश पांडे. त्यामुळे समर्थ युवा फाउंडेशनची मनुष्यशक्ती आणि राजेशजींनी ज्या सगळ्या संस्थांचा उल्लेख केला, पुणे विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे महापालिका, DY पाटील युनिव्हर्सिटी, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, MNGL आणि सुहाना, या सगळ्यांची बौद्धिक, आर्थिक आणि पूर्ण सहकार्य यातनं एका अर्थाने हा पुणे पुस्तक महोत्सव व्हर्जन 2 हा आता उद्घाटन त्याचं होणार आहे. राजेशजींनी गिनीज विक्रम आणि अनेक गोष्टींचा उल्लेख केला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचं अशा प्रकारच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये जे एक सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असतं त्याचाही उल्लेख मी आपल्या सगळ्यांच्या समोर करीन. पुस्तकांच्या दुनियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोण असेल तर ते आहेत लेखक आणि त्यामुळे लेखक सन्मान, लेखकांचा सहयोग आणि लेखकांबरोबर काम करणं हे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचं नेहमीच उद्दिष्ट राहिलं आहे. आणि त्यामुळे या पुस्तक महोत्सवाच्या नंतर महाराष्ट्रामधल्या जवळजवळ 101 लेखकांच्या बरोबर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यास काम करेल, ही राष्ट्रीय पुस्तक न्यासाची पुढली दिशा आहे. दुसरा महत्त्वाचा या सगळ्या पुस्तकांच्या दुनियेतला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अनुवादक आणि प्रकाशक. खरं म्हणजे लेखकांबरोबर अनुवादक म्हणायला हरकत नाही, पण आज अनुवाद याचंही अत्यंत महत्त्व आहे. कारण देश विदेशातलं साहित्य भारताच्या विविध राज्यांच्या भाषांमध्ये भाषांतरित किंवा खरा शब्द वापरायचा तर भावांतरित करण्याचं काम हे अनुवादक करत असतात आणि त्यामुळे त्यांच्याही बरोबर राष्ट्रीय पुस्तक न्यास काम करेल. मराठी प्रकाशक की ज्यांची एक मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्या पुस्तकांच्या माध्यमातून विचार समाजापर्यंत पोहोचवतो आणि विचार जगाला बदलवण्याची ताकद ठेवतात, याचे जे माध्यम आहेत ते आहेत प्रकाशक.
आणि त्यामुळे प्रकाशक लेखक यांच्याबरोबर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक समन्वय बैठक राष्ट्रीय पुस्तक न्यास करू इच्छितोय आणि आम्ही त्या दिशेने पुढे जाऊ. आणि त्यामुळे सकस विविध विषयावरचं संपन्न असं साहित्य निर्माण करणं हे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचं काम या पुस्तक महोत्सवानंतर सुरू होईल. दोनच गोष्टींचा मी उल्लेख करतो आणि माझं बोलणं संपवतो. एक म्हणजे पुण्यामध्ये, पुणे म्हटलं की सवाई गंधर्व महोत्सव आठवतो, पुणे म्हटलं की गणेशोत्सव आठवतो. खरं म्हणजे आता पुणे म्हटलं की लोकांना पुणे पुस्तक महोत्सव आठवायला लागलेला आहे. हे एका अर्थाने ह्या कार्यक्रमाचं यश आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी, खरं म्हणजे आता ते प्रोफेशनल्स आहेत, ते आज भारताच्या पब्लिकेशन व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचं काम करतायत. राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा प्रयत्न असा असेल की तो कोर्स जो दिल्लीमध्ये चालतो तो आपण या ठिकाणी पुण्यामध्ये सुरू करू शकतो का? मग तो ऑनलाईन करता येईल, तो ऑफलाईन करता येईल, पुणे विद्यापीठाचं त्याच्यामध्ये मदत घेता येईल. त्यामुळे या एका कोर्सची सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही काही योजना करणार आहोत. शेवटचा एक मुद्दा, माझी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती म्हणा, इच्छा म्हणा. राजेशजींनी एक उल्लेख केला, तो म्हणजे 11 डिसेंबरला शांतता पुणेकर वाचत आहेत. 29,000 कार्यक्रम आणि 4.5 लाख लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला. मला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करायची आहे की बघा, याच गोष्टीवरून प्रेरणा घेऊन कधीतरी पुढे शांतता महाराष्ट्र वाचत आहे अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये घेऊ आणि वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळण्याचं बीज अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये टाकू, अशी एक विनंती मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद. यानंतर ज्येष्ठ लेखिका, कवयित्री आणि समीक्षक आदरणीय अरुणाजी ढेरे यांना विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, व्यासपीठावरचे इतर सर्व मान्यवर आणि या पुस्तक महोत्सवाला अभूतपूर्व असा प्रतिसाद देणारे तुम्ही सगळेजण, आपण सगळेच जण या अत्यंत उत्साहवर्धक, चैतन्यमय अशा उद्घाटन समारंभाचे साक्षी आहोत. याचा आनंद तुम्हा सगळ्यांच्या वतीने आज मी इथे जाहीर व्यक्त करते. आणि एकच गोष्ट सांगते की पुणे जिल्ह्यामधून मिळणारा प्रतिसाद, याच्या बळावरती ही संख्या एवढी मोठी झालेली आहे, पुस्तकांच्या स्टॉल्सची पण आणि येणाऱ्या संस्थांची पण. अख्खा महाराष्ट्र, ज्याचा उल्लेख आत्ता मिलिंद मराठ्यांनी केला की सवाई गंधर्वसारखा इथे हा पुणे पुस्तक महोत्सव जेव्हा होईल आणि महाराष्ट्रातले नव्हे तर महाराष्ट्राबाहेर जिथे कुठे मराठी रसिक वाचक उत्सुक असतील त्या सगळ्यांना वाटावं की अरे, पुणे पुस्तक महोत्सवाला मला जायला हवं आणि तो इथे येईल. माणूस, मराठी माणूस इथलं हे साहित्याचं भव्य दालन पाहिल आणि इथले निरनिराळ्या प्रकारचे जे अनुभव आहेत संपन्न करणारे, मग त्या कार्यशाळा असतील, व्याख्यानं असतील किंवा निरनिराळे महोत्सव असतील छोटे मोठे, हे सगळ्यातून एक अतिशय आनंददायक असा अनुभव घेऊन परत जाईल. तेव्हा नक्कीच तो असं म्हणेल की पुढच्या वर्षी मी पुन्हा इथे येईन, मी परत येईन. तेव्हा असं परत परत येणं हे प्रत्येक पुस्तक प्रेमीला वाटावं आणि ते केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरात विखुरलेल्या मराठी माणसांना वाटावं. अशा प्रकारे हा पुणे पुस्तक महोत्सव मोठा होईल, समृद्ध होईल. महाराष्ट्राला खूप उत्तम अशी वाङ्मयीन परंपरा आहे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडणीमध्ये या वाङ्मयीन परंपरेचं खूप मोठं योगदान आहे. तेव्हा ही परंपरा पुढे नेणारा आणि त्याला एका चळवळीचं रूप देणारा असा हा पुस्तक महोत्सव आहे. मराठी केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तरुणांच्याच नव्हे तर सर्वच रसिकांच्या सांस्कृतिक जाणीवा समृद्ध करणारा
असा हा पुस्तक महोत्सव वर्धिष्णू व्हावा अशा शुभेच्छा देते आणि थांबते. मनापासून धन्यवाद. खास आपल्या सर्व पुणेकरांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यानं आणि अनुमतीनं पुणे महानगरपालिकेनं राष्ट्रीय पुस्तक न्यास दिल्ली यांच्यासाठी 12,000 स्क्वेअर फूटची जागा पुण्यामध्ये दिली आहे आणि ती पुढील 30 वर्षांसाठी दिलेली आहे. तसा MOU तयार करण्यात आला. या संदर्भातील महत्त्वपूर्ण पत्र पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय राजेंद्रजी भोसले यांना विनंती करतो त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये हे पत्र आदरणीय युवराजजी मलिक यांना प्रदान करावं. जोरदार टाळ्या आणि आनंदाची गोष्ट अर्थात अभिमानाची गोष्ट आहे की राष्ट्रीय पुस्तक न्यास एक महत्त्वपूर्ण केंद्र आता पुण्यात सुद्धा येत आहे. अर्थात हे केंद्र कसं उभं राहील याची संकल्पना नेमकी काय असेल याची भूमिका मांडण्यासाठी मी विनंती करतो राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक आदरणीय युवराजजी मलिक यांना ही संकल्पना आपण सांगावी. जय हिंद. मंच पर विराजमान महाराष्ट्र के यशस्वी मुख्यमंत्री और इस भव्य आयोजन पुणे पुस्तक महोत्सव के स्वप्न दृष्टा, संरक्षक और मार्गदर्शक आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी, ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लियामेंट डॉक्टर मेधा कुलकर्णी जी, पुणे में पुस्तक संस्कृति को नई ऊर्जा देने वाले हम सब के जनप्रिय जनप्रतिनिधि आदरणीय श्री चंद्रकांत पाटिल जी, चेयरमैन नेशनल बुक ट्रस्ट प्रोफेसर मराठे, इस मुख्य आयोजन के जो आधार स्तंभ एवं ऊर्जा केंद्र श्री राजेश पांडे जी, मुख्य संयोजक पुणे बुक फेस्टिवल, आचार्य पवन त्रिपाठी, लेखक एवं कोषाध्यक्ष श्री सिद्धिविनायक टेम्पल ट्रस्ट, विशिष्ट अतिथिगण, भाई और बहनों, मेरे हाथ में एक कागज नहीं है, एक ऐतिहासिक दस्तावेज है. मैं ये बात इसलिए कह रहा हूं, नेशनल बुक ट्रस्ट का सबसे बड़ा ऑफिस दिल्ली के बाहर पुणे में आने वाला है. ये उसकी शुरुआत है. 2 वर्ष पहले मैं जब तत्कालीन उप मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी से मिला था, उन्होंने मुझे एक विजन दिया था. महात्मा फुले ने और बाल गंगाधर तिलक ने शिवाजी महोत्सव से और गणेशोत्सव से राष्ट्र निर्माण की एक परिकल्पना का काम शुरू किया था. आपने मुझे कहा कि आप पुस्तकों के माध्यम से राष्ट्र निर्माण का काम शुरू करिए और उसकी शुरुआत पुस्तकों की राजधानी पुणे से करिए. तो ये उसका स्वरूप है. जो काम आपने दिया था सर, हमने उसको पूरा कर दिया है. और केवल महाराष्ट्र के स्तर पर नहीं, आज ये पुस्तक महोत्सव आपके मार्गदर्शन से, आपके आदर्शों पर चलकर निश्चित रूप से देश का सबसे बड़ा पुस्तक मेले के रूप में, पुस्तक महोत्सव के रूप में आज स्थापित हो गया है. बात सिर्फ यहीं तक रुकने की नहीं है. किसी भी राष्ट्र के इतिहास में 3 चीजों का बड़ा महत्व होता है: स्वभाषा, स्वराज और स्वधर्म. अगर आप 500 साल का इतिहास देखेंगे तो पूरे इतिहास में मराठी समाज में 2 ऐतिहासिक घटनाएं नजर आती है. पहली 350 साल पहले जब हमारे आदर्श छत्रपति शिवाजी महाराज ने फारसी को हटाकर मराठी भाषा को राजकीय भाषा का दर्जा दिया था, वो पहली घटना थी. उसके बाद 350 साल लगे मराठी भाषा को उसका सम्मान लाने में. हजारों लाखों लेखकों ने, प्रकाशकों ने, श्रोताओं ने, हर प्रकार के लोगों ने उस भाषा को संवर्धन देने का, संचित करने का काम किया. लेकिन ये मेरे मंत्रालय का विषय, इसलिए मैं दावे के साथ और अथॉरिटी के साथ कह रहा हूं, जितना प्रयास वर्तमान मुख्यमंत्री ने मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिलाने के लिए किया, उसका मेंशन होना बहुत जरूरी है ताकि आपको पता लगे कि भाषा को कैसे संचित करना है. लगातार वो इस प्रयास में लगे रहे और लगभग 350 साल बाद माननीय प्रधानमंत्री जी के विजन के अनुसार आपने वो मराठी भाषा को वो सम्मान दिलाया. तीसरी बात मैं कहना चाहूंगा, आपने हमें जिम्मेदारी दी है. इतना बड़ा परिसर हमें म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने दिया है और कम से कम समय में दिया है. ये पुस्तक महोत्सव के पीछे अगर किसी एक व्यक्ति का सबसे ज्यादा समय और ऊर्जा मिली है, वो है चंद्रकांत दादा पाटिल जी. एक भी कार्यक्रम 2 साल में ऐसा नहीं है 50 से ज्यादा कार्यक्रम में जिसमें आप वहां मौजूद नहीं थे. आज आपने हमें जिम्मेदारी दी है, आप हमारे लोकल गार्जियन हैं. मैं आप सबके बिहाफ पर, पुणे के बिहाफ पर, पुणेकर के बिहाफ पर आपको विश्वास दिलाता हूं कि ये जो बिल्डिंग आपने हमें दी है, ये केवल बिल्डिंग नहीं होगी, ये दुनिया का अपने आप में एक मॉडल की स्टडी होगा जहां 3 काम किए जाएंगे. हमारा काम है पीढ़ी को संस्कार देने का. हम देश का और दुनिया का पहला माता जीजाबाई स्टोरी टेलिंग सेंटर वहां पर स्थापित करेंगे ताकि वहां आने वाले बच्चे
वो कहानियां सुन सके जिन कहानियों को सुनने के बाद इस मिट्टी से वीर शिवाजी जैसे योद्धा पैदा होते हैं। हम वहां वो कहानी सुनाएंगे जहां अभिमन्यु पैदा हो सके। हर माँ, हर बच्चा, हर वर्किंग वुमेन, दादा दादी जब कहीं व्यस्त होंगे तो आप अपने बच्चे को हमारे पास छोड़ के जाएंगे ताकि हम अपने ज्ञान से उनको संस्कार दे सके। इस राष्ट्र निर्माण की परिकल्पना को हम पूरा करेंगे। दूसरी बात, वहां पर एक मुफ्त लाइब्रेरी स्टैब्लिश की जाएगी जिसमें कोई भी व्यक्ति बिना रजिस्ट्रेशन, बिना किसी चीज के आ सकता है और फ्री उसका उपयोग कर सकता है। ये वर्ल्ड क्लास होगी, मैं आपको विश्वास दिलाता हूं। तीसरी चीज, कोई भी लेखक जिसके पास साधन नहीं है, कोई भी प्रकाशक जिसके पास साधन नहीं है, कोई भी श्रोता जिसके पास साधन नहीं है, कोई भी पार्टी जिसके पास साधन नहीं है, वो वहां आ सकता है। अपनी किताब का प्रकाशन का, उद्घाटन का, कार्यक्रम का, चर्चा का, डिबेट का कोई भी विषय वहां रख सकता है। वो निःशुल्क रखा जाएगा ताकि पूरे प्रकाशन जगत को हम एक नई ऊंचाई तक ले जा सके। मैं ज्यादा समय नहीं लूंगा, मैं सिर्फ यही कहूंगा कि म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने जो सहयोग, समर्थन इस कार्यक्रम को सक्सेसफुल बनाने के लिए दिया, लोकल एडमिनिस्ट्रेशन ने जो हमें सपोर्ट दी, वो अद्भुत है। हमने बहुत प्रयास किए, लेकिन पुणे ने जो करके दिखाया वो कोई नहीं कर पाया। ये मैं आपको दावे के साथ कह सकता हूँ। हम हर प्रदेश में एक बुक फेयर करते हैं, लेकिन पुणे जैसी ऊर्जा और सपोर्ट हमें कहीं नहीं मिला। पुलिस विभाग का मैं बहुत बहुत धन्यवाद दूंगा, धन्यवाद दूंगा समस्त आयोजन कमेटी का, सभी लोग का जो यहाँ पर है, फर्गुसन सोसाइटी का, क्योंकि ये मेला और पुस्तक महोत्सव केवल पुणे तक सीमित नहीं है। आप यकीन करेंगे 50,000 बच्चे हमारे पास पिंपरी चिंचवाड़ से भी रजिस्टर हुए हैं, जो यहाँ से लगभग 40-50 किलोमीटर गांव के लोगों से। पुलिस विभाग ने मैं वहां से लाकर डेटा दिया कि आप इन बच्चों को बुलाइए। हमने शहर उनको 70,000 किताबें लाश दी। तो पुणे का जो डेटा इकोसिस्टम है उससे बाहर ये जा चुका है और निश्चित रूप से पूरे प्रदेश में जाएगा। अंत में सर, आपकी विनती से मैं सिर्फ 2 बात कहना चाहूंगा। हमारी 1 लाख करोड़ की प्रकाशन इंडस्ट्री है। आपने कल एक बहुत बड़े कार्यक्रम में एक विजनरी बात कही कि हमें महाराष्ट्र को देश का पहला $1 ट्रिलियन इकोनॉमी बनाना है, और उसमें प्रकाशन जगत सबसे बड़ा रोल करने वाला है, क्योंकि हर घर में हर व्यक्ति किताब जरूर पढ़ता है। इसी विनती के साथ जो मार्गदर्शन आपने किया, और मुख्यमंत्री बनने के बाद आपका यहाँ आना एक बहुत बड़ा संदेश है पूरे शिक्षा जगत को, पूरे प्रकाशन जगत को, पूरे सांस्कृतिक जगत को, कि पहला सार्वजनिक कार्यक्रम आपने किताबों के साथ शुरू किया। और आपने बोला था मैं फिर से आऊंगा, आप फिर से आए हैं और हर प्रकार से आए हैं, और निश्चित रूप से पुणे दुनिया में आप किताबों की राजधानी के रूप में जाना जाएगा। और नेशनल बुक ट्रस्ट अपने मिशन को पूरा करेगा। आपने हमें समय दिया, मार्गदर्शन दिया, लगातार प्रेरणा दी, और जो विजन दिया, अब आपने राष्ट्रीय कहा है, आपने मुझे बोला कि इसको अंतर्राष्ट्रीय करिए। हम अगली बार इसको अंतर्राष्ट्रीय पुस्तक महोत्सव बनाकर फिर से आपको निमंत्रण देंगे और आपको बुलाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। मनापासून धन्यवाद। याच उत्साहासह आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहोत असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्यांनी मनापासून स्वागत करूया। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। पुणे पुस्तक महोत्सवाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, मेधाताई कुलकर्णी, मिलिंदजी मराठे, राजेशजी पांडे, ज्येष्ठ लेखिका पूर्णाते ढेरे, कुलगुरू राजेशजी गोसावी, आचार्य पवन त्रिपाठी जी, सन्माननीय युवराज मलिक जी, सोमनाथ पाटिल जी, डॉक्टर किरण ठाकुर जी, विशाल सोरडिया जी, डॉक्टर प्रमोद रावत जी, भाग्यश्री मंथाळकर, कृष्णकुमार जी गोयल, केशवजी उपाध्याय, विनय चौबे, राजेंद्र भोसले, प्रसेनजीत फडणवीस, संजय चाकणे, आनंद काटीकर, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवर, भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की पुणे पुस्तक महोत्सवाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये देखील आज उद्घाटनाकरता मी उपस्थित आहे। खरं म्हणजे राजेशजी
आपले प्रमोदजी महाजन नेहमी असं म्हणायचे की सुज्ञ माणसाने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये, कारण दोनदा गेल्याचा प्रॉब्लेम असा तयार होतो की तिथे गेल्यानंतर तो जे मागच्या वेळेस बोलला तेच जर बोलला तर लोक म्हणतात बघा याच्यासोबत सांगायला काहीच नाही, हा दरवेळी तेच ते बोलतो. आणि त्यापेक्षा वेगळा बोलला तर म्हणतात काही तत्वच नाही, मागच्या वेळेस वेगळं बोलला ना आता वेगळं बोलतोय, त्याच्यामुळे हा व्यक्ती काही ठीक नाही. आणि म्हणून ते असं म्हणायचे की एकाच व्यक्तीने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये. पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावं असं वाटतं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आणि दरवर्षी येईन. फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी एक तक्रार आहे, तुम्ही इतक्या चांगल्या पुस्तक महोत्सवात मला बोलवता, फिरवता, पुस्तकं देता, वेगवेगळ्या प्रकारची विचाराची मेजवानी मिळते, पण त्याचवेळी समोर खाद्य महोत्सव देखील सुरू असतो, त्याच्याकडे तुम्ही पाहत देखील नाही. मला तो रस्ता देखील दाखवत नाही, तो मांडव देखील मला पाहू देत नाही. पुढच्या वेळी हा देखील अन्याय दूर करा आणि पुस्तक महोत्सव पाहून झाला की मग खाद्य महोत्सवाकरता थोडा वेळ रिझर्व ठेवा. पण मला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे की जी आमची महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आहे, जी आमची विद्यानगरी आहे, आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट इट बिलॉंग्स टू दॅट सिटी, तसं मला असं वाटतं की हा पुस्तक महोत्सव इट बिलॉंग्स टू पुणे. ही पुण्याची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की पुण्यापेक्षा उपयुक्त अशा प्रकारचं दुसरं शहर हे असूच शकत नाही. आणि पुणेकरांनी वेगवेगळे रेकॉर्ड करून हे दाखवून दिलं आहे की हा केवळ पुस्तक महोत्सव नाही आहे, तर पुणेकर ज्ञानाकरता, पुस्तकांकरता कशा प्रकारे त्या ठिकाणी उत्साहित आहेत, तो उत्साह या माध्यमातून आपल्याला पुणेकरांनी दर्शवलेला आहे. आणि म्हणून तमाम पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः शांतता पाळून पुस्तक वाचणारे जी पुणेकर आहेत त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन संस्कृती या ठिकाणी सुरू केली. आणि मराठे साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की केवळ पुण्यात शांतता पाळू नका, संपूर्ण महाराष्ट्रात वाचनाकरता शांतता पाळा, जरूर अशा प्रकारचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करू. कारण युवराज मलिकांशी माझं यापूर्वी देखील बोलणं झालं की हा महोत्सव पुण्यापुरतं मर्यादित ठेवायचा नाहीये, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये आपल्याला हा पुस्तक महोत्सव न्यायचा आहे. आणि सर्वीकडे ही जी काही विचारांची मेजवानी आहे ही पोचली पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करायचा आहे. त्यांनी आताच मला सांगितलं की मुंबईचा महोत्सव ठरलेला आहे, लवकरच नागपूर असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, सगळीकडे अशा प्रकारचा महोत्सव हा आपण घेऊ. आपल्या खरं म्हणजे संपूर्ण इतिहासामध्ये ग्रंथांचं महत्त्व हे अत्यंत मोठं राहिलं आहे. आणि आपली ग्रंथसंपदा, आपलं ज्ञान हे किती मोठं होतं, किती अगाध होतं, किती प्रगाढ होतं, ते किती खोल होतं, याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांनी वाचलं आहे की 6व्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ, की जे विद्यापीठ जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ मानलं जायचं, आणि कलेपासनं विज्ञानापर्यंत आणि स्थापत्यापासनं तर इंजिनिअरिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी, शल्यचिकित्सेपासनं सर्व गोष्टींचा अभ्यास हा ठिकाणी केला जायचा. आणि ज्यावेळेस बख्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या माणसानं त्याच्यावर हल्ला केला आणि नालंदाची ग्रंथसंपदा जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, त्या ठिकाणी इतके ग्रंथ होते की जवळजवळ 3 महिने ती आग सुरू होती, ती सगळी ग्रंथ जळून खाक होण्याकरता 3 महिने लागले. इतकी विपुल ग्रंथसंपदा त्या नालंदा विद्यापीठामध्ये होती. आणि म्हणून ग्रंथांशी आमचं जे नातं आहे हे अत्यंत जुनं आहे. आणि मला असं वाटतं की हे जे काही नातं आहे
हे नातं चिरकाल टिकलेलं नातं आहे. कदाचित आपण असं नेहमी म्हणतो की जगातली सर्वात जुनी ज्याला आपण कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणतो अशा प्रकारची सिव्हिलायझेशन कुठली असेल तर ती आपली भारतीय आहे. ती आपली भारतीय सिव्हिलायझेशन आहे, आपली भारतीय सभ्यता आहे. जगातल्या सगळ्या जुन्या सभ्यता ज्या आपण सांगतो त्या सभ्यता 3000 वर्षापूर्वीच्या, 4000 वर्षापूर्वीच्या, 5000 वर्षापूर्वीच्या या संपल्या. त्यातली कुठली जिवंत नाही आहे, त्याचा फक्त इतिहास आहे. पण भारतीय सभ्यता एक अशी सभ्यता आहे की जी कधीच संपली नाही, ती चिरंतन चालू राहिली. आपण ज्याचा उल्लेख पुण्य पुरातन आणि नित्य नूतन करतो अशा प्रकारची सभ्यता सातत्याने सुरू राहिली. कारण या सभ्यतेने आपल्याला सांगितलं चारी दिशेनं येणारं ज्ञान हे ग्रहण केलं पाहिजे. ज्ञान जिथून आपल्याला मिळेल ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या ज्ञानाशी, त्या ग्रंथांशी एक नातं आपलं अतूट अशा प्रकारचं राहिलं. आणि या नात्यामुळेच आज मला असं वाटतं की ही सातत्याने चालणारी अशा प्रकारची आपली सभ्यता एक समृद्ध सभ्यता म्हणून जगाच्या पाठीवर ओळखली जाते. आणि जगातलं सगळ्यात जुनं अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर सिव्हिलायझेशनचं मिळतं तेही भारतामध्ये ज्ञानाधारित मिळतं. कारण या देशाने नेहमी ज्ञानाची पूजा केली आहे, ग्रंथांची पूजा केली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजही जेव्हा तेवढ्याच प्रेमानं ग्रंथांचा मागोवा घेताना, पाठपुरावा करताना आपल्याला नवीन पिढी पाहायला मिळते, त्यावेळी अनेक वेळा निराशावादी प्रश्न जो निर्माण होतो की ग्रंथ जगतील का, मला असं वाटतं त्याचं उत्तर आमची नवीन पिढी देते. त्याचं उत्तर हा पुस्तक महोत्सव देतो. या पुस्तक महोत्सवात येणारे आमचे तरुण देतात, जे या ठिकाणी येऊन पुस्तक विकत घेतात आणि ती पुस्तकं वाचतात. मला असं वाटतं की जोपर्यंत समाजामध्ये सृजनशीलता आहे तोपर्यंत पुस्तकांचं मरण कधीच होऊ शकणार नाही. कारण ती सृजनशीलता ही आपल्याला विचार देते, ती आपल्याला नवाचार देते. ती सृजनशीलता आपल्याला खऱ्या अर्थानं उद्युक्त करते दुसरा विचार ग्रहण करण्याकरता, नवीन विचार ग्रहण करण्याकरता. आणि म्हणूनच अनेक वेळा जेव्हा हा प्रश्न तयार होतो की आता आजच्या डिजिटल जगामध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आमच्या ग्रंथांचं काय होईल, मला असं वाटतं की त्याचं उत्तरच हे आहे की शेवटी आजही आमची जी ग्रंथसंपदा आहे, आमचे जे विचार आहे, ते विचार हे खऱ्या अर्थानं सृजनशील मनातनंच तयार होतात. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आमच्या विचारांचं संकलन करू शकतं पण त्याचं सृजन करू शकत नाही. सृजन करण्याकरता ह्युमन इंटेलिजन्सच लागतं जे आमच्याकडे आहे. आणि म्हणून आमची ग्रंथसंपदा आणि आमचे विचार हे कधीच त्या ठिकाणी संपू शकत नाही. आणि मी तर असं म्हणतो की तंत्रज्ञान हे आपल्याला ज्ञानाकरता नेहमी नवीन दालन उघडून देतं. आज आपल्याकरता एखाद्या भाषेतलं पुस्तक हे अतिशय प्रसिद्ध झाल्यानंतर ते जर वाचायचं असेल तर आपल्या भाषेमध्ये त्याचा अनुवाद होण्याची वाट पाहावी लागायची. आता तंत्रज्ञानाने अशा प्रकारची व्यवस्था उभी केली की आपल्याला ते तात्काळ त्या व्यवस्थेच्या माध्यमातून पाहिजे त्या भाषेमध्ये वाचता येतं. म्हणजे तंत्रज्ञानाने ज्ञान कमी केलेलं नाही, उलट ज्ञानाची दालनं ही आपल्याकरता मोठ्या प्रमाणात उघडलेली आहेत. आणि कदाचित फॉर्मॅट्स बदलले असतील, पद्धती बदलली असेल, पण वाचन आणि ती संस्कृती ही मला असं वाटतं कधीच संपू शकत नाही. आणि आपल्यालाही समाजाला सृजनशील ठेवायचं असेल, विचारवंत ठेवायचं असेल आणि समाजामध्ये आमची जी मूल्य आहे ती मूल्य तशाच प्रकारे जिवंत ठेवायची असतील तर वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे. आणि त्याकरता अशा प्रकारचे जे महोत्सव आहेत आणि विशेषतः नॅशनल बुक ट्रस्ट यांनी ज्या प्रकारे हे कार्य केलेलं आहे, मी खरोखर नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि ज्या प्रकारचे तुम्ही गिनीज रेकॉर्ड या ठिकाणी तयार करताय, मला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट असतात
तसे आमचे राजेश पांडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे एक्सपर्ट झालेले आहेत. कोणाला जर एखादा रेकॉर्ड करायचा असेल तर तो कसा करायचा आहे राजेशला विचारलं की राजेश तो नक्कीच करेल. त्यामुळे काही दिवसांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक नवीन कॅटेगरी तयार होईल, सर्वात जास्त रेकॉर्ड करणारं शहर, आणि ते शहर असेल माझं पुणे शहर. अशा प्रकारची अवस्था ही जी आज आपल्याला पाहायला मिळते खरोखर सुखावह आहे, अतिशय चांगली आहे. आणि आमची सगळी तरुण पिढी या पुस्तकांकडे त्यांचा ओढा पाहिल्यानंतर मला देखील अतिशय आनंद होतोय. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की या सगळ्या उपक्रमाला पुढे नेण्याकरता शासन म्हणून जी काही आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता असेल आपल्या पाठीशी शासन म्हणून आम्ही निश्चितपणे उभं राहू. आणि आता ज्याचा उल्लेख युवराजजींनी केला की आपल्या सगळ्यांकरता एक किती आनंदाची गोष्ट आहे की इतक्या वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. आपली मराठी अभिजात झालेली आहे. आपली मराठी ही वैश्विक भाषा होतीच, पण आपल्याला आता ती खऱ्या अर्थानं एक प्रकारे त्याला राजमान्यता देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलेलं आहे. त्यामुळे आपली सगळी मराठी भाषा बोलणाऱ्यांची जबाबदारी ही आता वाढलेली आहे. ती जबाबदारी आपण समजून घेऊया. आपली वाचन संस्कृती, आपलं साहित्य हे सगळं जपण्याचं काम आपण सगळे लोक मिळून करूया, एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या संपूर्ण उपक्रमाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन एवढं सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचा आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. या महोत्सवाच्या सुकाणू समितीचे सदस्य आदरणीय आनंद काटेकर यांना. महाराष्ट्र ही सामाजिक कार्यकर्त्यांची भूमी असं मानलं जातं. तर मन धनपूर्वक एखाद्या कामात झुकून देणं आणि ते काम पूर्ण करणं यासाठी प्रयत्न करणं, याच पद्धतीने पुणे पुस्तक महोत्सव मागच्या वर्षी उभा राहिला. यावर्षी त्याच पद्धतीने पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन होत आहे. मनुष्यबळ आणि धनशक्ती या दोन्हीचं पाठबळ आपल्याला देणारे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सुहाना, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, कोहिनूर ग्रुप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस आणि सर्व नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवक या सर्वांचं मी या निमित्तानं आभार मानतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी वेळ काढला. पुणेकरांची वाचनाची भूक, सांस्कृतिक भूक समृद्ध करण्यासाठी हातभार लावला, पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने